हरे कृष्ण, राधे राधे. प्रतिभा फॅशन कॉर्नर 3140 या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 40 साईजचा 4 टक्स ब्लाऊज पेपर कटिंग पाहणार आहोत. ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 15 इंच, शोल्डर 5.5 इंच, छाती 40 इंच, कंबर 34 इंच, गळा उंची समोरील 6 इंच, रुंदी 2.5 इंच, गळापट्टी बॅक 4.5 इंच तयार आहे. आर्महोल 7.5, बाही उंची 6 इंच, दंडगीर 13 इंच. आर्महोल 7.5 इंच म्हणजे 14 इंच आहे. आपल्याला 6 इंच घ्यायचं आहे कट करते वेळेस ब्लाऊजवर. तर या मापावरून आपण ब्लाऊजची कटिंग पाहूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. खूप सोप्या पद्धतीने मी 4 टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग सांगितलेली आहे. अगोदर आपण ब्लाऊजची पूर्ण उंची घेणार आहोत. ब्लाऊजची पूर्ण उंची 15 आहे, तर 16 इंच किंवा 15.5 इंचावर आपल्याला घ्यायचं आहे. इथून आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे. आता आपल्याला शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे. शोल्डर आपण येथे 5.5 इंचावरती घेत आहोत. रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे. तसंच खालीही आपल्याला 5.5 इंच घ्यायचं आहे. इथून आर्महोलचा माप टाकायचा आहे. आर्महोल आपल्याला 6 इंचावर किंवा 6.25 आपण घेऊ शकतो. 6.25 मी इथं घेतलेला आहे. इथून सरळ रेष ओढायची आहे. गळा उंची घेताना वर आपण 2.5 इंच घेतलेला आहे. खाली आपल्याला 2.25 इंच घेऊन गळा उंची टाकून घ्यायची आहे. इथे गळा उंची मी 6 इंच घेतलेली आहे. इथून आपल्याला बॉक्स करून घ्यायचा आहे. तुम्ही तर पाहू शकता, आपण इथे बॉक्स करून घेतलेला आहे. आता आपल्याला छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. छाती 40 इंच आहे. चौथा भाग 10 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेली आहे. खाली आपल्याला कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे. कंबर प्लस 1 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि सरळ रेष ओढून घ्यायची आहे. कमरेचा चौथा भाग घेऊन 1 इंच डाटसाठी घ्यायचा असतो आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. तुम्ही तर पाहू शकता, आपण इथे 2 फिटिंगची लाईन आणि ती लाईन ओढून घेतलेली आहे. आता क्रॉसपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे. क्रॉसपट्टी मी इथं 3.5 इंच आणि इथे 2.25 इंच घेतलेलं आहे आणि सेंटरमध्ये पण आपल्याला 2.25 इंच घ्यायचं आहे. आणि इथून आपल्याला अशी सरळ रेष ओढून घ्यायची आहे. तुम्ही ते पाहू शकता, आपण इथं क्रॉसपट्टीचं मार्किंग केलेलं आहे. आता आपल्याला बॅक आर्महोलचा शेप द्यायचा आहे. इथे मी 1.25 इंचावर घेत आहे. इथून आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे आणि बॅक साईडचा आर्महोलचा शेप द्यायचा आहे. जर बॅक साईडचा गळा डीप असेल तर इथं आर्महोलचा शेप देताना आपल्याला 1.5 इंच किंवा 1 इंच घ्यायचं आहे. इथून आपल्याला 1/2 इंच डाऊन जायचं आहे, त्यामुळे ब्लाऊजला आर्महोलमध्ये गुड्या पडणार नाहीत. आता फ्रंट आर्महोल काढताना आपल्याला 1/2 इंच आत घेऊन आणि सेंटरपासून 1-2 सूत आत घेऊन, म्हणजे 1-2 लाईन आत घेऊन असा फ्रंट आर्महोलचा शेप द्यायचा आहे. तुम्ही तर पाहू शकता, आपण इथं फ्रंट आर्महोलचा शेप दिलेला आहे. कोणत्याही ब्लाऊजची कटिंग करताना आपल्याला फ्रंट आर्महोलचा शेप या पद्धतीने द्यायचा आहे. आता आपण इथे टक्सची मार्किंग करणार आहोत. टक्स आपल्याला छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे, म्हणून आपल्याला छातीचा 10वा भाग 40 इंच छाती आहे, त्यामुळे 10वा भाग 4 इंच घ्यायचा आहे आणि 2 इंच टक्स उंची घेऊन मार्क करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला
सेंटर घ्यायचा आहे आणि इथून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. तर आपल्याला टक्सची मार्किंग करताना इथे 1.5 इंच किंवा 1.25 इंच घ्यायचं आहे. तसंच मुंड्यातून टक्स घेताना आपल्याला प्रत्येक टक्समध्ये आपल्याला 1.5 किंवा 2 इंचाचं अंतर असायला हवं. या पद्धतीने आपल्याला गोल टक्स मारायचे आहेत. तुम्ही इथे पाहू शकता, आपण इथे 2 इंच घेतलेला आहे आणि इथून पण आपण 2 इंच घेत आहोत आणि आर्महोलमधून आपल्याला 2.5 इंचावरती अशी रेष ओढून घ्यायची आहे. मी इथं 3 इंच घेतलेलं आहे, कारण इथं गोल शेप येण्यासाठी 3 इंच घेतलेलं आहे. इथून वरती क्रॉसपट्टीच्या वर आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे आणि अशी सरळ रेष ओढून घ्यायची आहे. इथे आपले 4ही टक्स कंप्लीट झालेले आहेत. या पद्धतीने आपण 4 टक्स ब्लाऊजची मार्किंग करायची आहे. आता इथे टक्स आपल्याला अर्धा इंच घेऊन 1 इंचचा टक्स आपल्याला घ्यायचा आहे आणि साईडचे 3 टक्स आपल्याला अर्धा इंच घ्यायचे आहेत. म्हणजे टक्स मारताना आपल्याला अर्धा इंच धरून टक्स मारून घ्यायचे आहेत. इथं आपले टक्स 4ही कंप्लीट झालेले आहेत. आता आपल्याला इथे गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी 1.25 इंच घेतलेला आहे आणि असा गोल शेप दिलेला आहे. म्हणजे आपला गळा हा समोरचा गोल आहे, त्यामुळे या पद्धतीने आपण गोल गळ्याचं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथं पूर्ण मापे टाकून झालेली आहेत. आता आपण कट करून घेऊया. याआधी चॅनलवर साडीला पिको फॉल कसा करायचा, ब्लाऊजची पेपर कटिंग, स्टिचिंग दाखवलेली आहे. स्लीवची परफेक्ट कटिंग कशी करायची याचाही व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही पाहू शकता. तुम्ही या पद्धतीने जर पेपर कटिंग केलात, ब्लाऊज स्टिच केलात तर तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला जर कोणत्या ब्लाऊजची पेपर कटिंग पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता आपल्याला इथे एक्स्ट्रा मार्जिन ब्लाऊजवर कटिंग करताना घ्यायचं आहे, ते मी नंतर दाखवते तुम्हाला. आता इथे आपली फ्रंटची मार्किंग करून झालेली आहे. आता बॅक पार्टसाठी आपण इथे गळ्याला थोडा कट मारून घेतलेला आहे. गळ्याची उंची घेत असताना आपल्याला वरून पण घेऊ शकतो किंवा बॅक पट्टी गळ्याची किती आहे त्यावरून सुद्धा घेऊ शकतो. आता इथे आपली बॅक पट्टी तयार आहे 4.5 इंच, तर आपण 5 इंच घ्यायचं आहे. आता वर आपण 2.5 इंच घेतलेला आहे, तर खालच्या साईडला आपल्याला गळा ब्रॉड पाहिजे असेल तर 3 इंच घ्यायचं आहे. इथे मी 3 इंच घेतलेला आहे, कारण या ब्लाऊजचा गळा ब्रॉड आहे. इथून आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि इथे अर्धा इंच किंवा जास्त डीप पाहिजे असले तर जास्त पण घेऊ शकतो. इथे मी अर्धा इंच घेतलेला आहे आणि असा गोल आकार दिलेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता, इथे आपण गोल आकार देऊन कटिंग करून घेत आहोत. आता इथे आपल्याला आर्महोलच्या साईडला म्हणजे फिटिंगच्या लाईनला आपल्याला अर्धा इंच वरती घेऊन अशी सरळ रेष ओढून कट करून घ्यायचं आहे. तुम्ही जर असं केलात तर तुम्हाला आर्महोलमध्ये म्हणजे आपण ब्लाऊज फिटिंग केल्यानंतर साईडला ज्या क्रीज पडतात त्या पडणार नाहीत, ब्लाऊज गोळा होणार नाही. कोणत्याही ब्लाऊजला कटिंग करताना आपल्याला ही पद्धत वापरायची आहे. इथे आपण बॅक टक्स घेणार आहोत. इथे 5.5 इंच घेऊन आपल्याला बॅक टक्सची उंची 5.5 घ्यायची आहे आणि खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच घेऊन म्हणजे 1 इंचचा टक्स आपल्याला इथे घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता, बरोबर 1 इंच आपण इथे घेतलेला आहे. आता इथे बघा
चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर कोणत्या ब्लाऊजची पेपर कटिंग पाहिजे असेल, फोर्टक्स ब्लाऊजची स्टिचिंगचा व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.